नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. डी-सी-सी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक भरती अंतर्गत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकची जी भरती परीक्षा आहे 5 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली आहे. 5 ते 9 डिसेंबर 2024 अंतर्गत विविध सत्रांमध्ये ही भरती परीक्षा घेण्यात येणार आहे. आता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या भरती परीक्षेमध्ये सातारा जिल्ह्यावर आधारित जे आहे सातारा जिल्ह्याचा इतिहास आहे, सातारा जिल्ह्याचं भौगोलिक वातावरण, सातारा जिल्ह्याचे जे प्रशासन आहे या संदर्भातले प्रश्न विचारले जात आहेत. तर या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये सातारा जिल्हा सामान्य ज्ञान, जी-के, त्याचबरोबर इतर जे आहे विविध प्रश्न आहेत सातारा जिल्ह्यासंदर्भातले, हे प्रश्न महत्त्वाचे संभाव्य प्रश्न पाहूयात. हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत यातीलच काही प्रश्न जे परीक्षेचे पुढचे सत्र आहेत, परीक्षेच्या पुढच्या तारखा आहेत, यामध्ये येण्याची शक्यता आहे. या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न पाहूयात. यामध्ये सातारा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? सातारा जिल्हा जो आहे महाराष्ट्रामधले जे विविध प्रशासकीय विभाग आहेत, एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. तर कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सातारा जिल्हा येतो? तर पाहू शकता, पुणे हा प्रशासकीय विभाग जो आहे या प्रशासकीय विभागामध्ये सातारा जिल्हा येतो. पाहू शकता, जे 6 प्रशासकीय विभाग आहेत यांची नावं देण्यात आलेली आहेत. पहिला प्रशासकीय विभाग आहे कोकण. यामध्ये मुख्यालय आहे प्रशासकीय विभागाचं मुंबई येथे आहे. भौगोलिक विभागाचं नाव पाहू शकता, कोकण आहे. एकूण 7 जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत. जिल्ह्यांची नावं पाहू शकता, पालघर आहे, ठाणे, मुंबई, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जे 7 जिल्हे आहेत हे कोकण विभागामध्ये येतात, प्रशासकीय विभागामध्ये. यानंतर पाहू शकता, पुणे हा जो दुसरा प्रशासकीय विभाग आहे यामध्ये पुणे मुख्यालय आहे. पश्चिम महाराष्ट्र एकूण 5 यामध्ये जिल्हे आहेत. पुणे आहे, सातारा आहे, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर हे जे जिल्हे आहेत या प्रशासकीय विभागामध्ये येतात. तिसरा प्रशासकीय विभाग आहे नाशिक. यामध्ये मुख्यालय नाशिक आहे. यामध्ये पाहू शकते, यामध्ये जी भौगोलिक विभागाचं नाव आहे हे खानदेश आहे. एकूण 5 जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत. नावं आहेत नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव. यानंतर पाहू शकता, चौथा जो प्रशासकीय विभाग आहे छत्रपती संभाजीनगर. मुख्यालय आहे छत्रपती संभाजीनगर. भौगोलिक विभाग आहे मराठवाडा. भौगोलिक नाव आहे. एकूण 8 यामध्ये जिल्हे समाविष्ट आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव आणि लातूर हे जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत. 5वा प्रशासकीय विभाग पाहू शकता, अमरावती. याचं मुख्यालय अमरावती ते आहे. भौगोलिक नाव आहे विदर्भ. एकूण 5 जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत. अमरावती आहे, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम हे जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत. 6वा विभाग आहे नागपूर. या नागपूर विभागाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. विदर्भ हा जो भौगोलिक नाव आहे. एकूण 6 जिल्हे यामध्ये आहेत पाहू शकता. नागपूर आहे, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली हे 6 जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत. तर अशा पद्धतीने एकूण 6 जे प्रशासकीय विभाग आहेत यामध्ये सातारा जिल्हा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये येतो. दुसरा प्रश्न पाहूयात. सातारा जिल्ह्याचे जे मुख्यालय आहे हे कुठे आहे, कोणते आहे? तर पाहू शकता, सातारा जिल्ह्याचं मुख्यालय जे आहे हे सातारा येथेच आहे. म्हणजे सातारा हे बरोबर उत्तर आहे. तिसरा प्रश्न पाहूयात. यामध्ये सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे? पाहू शकता, हे भौगोलिक जे आहे वातावरण आहे, भौगोलिक जे प्रश्न आहेत यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. भूगोलाच्या आधारावर सातारा जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस कोणता जिल्हा आहे अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिलाच प्रश्न आहे, सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे? तर पाहू शकता, या दिशांमधील कोणता तरी एक प्रश्न जो आहे हा 100% ठरलेला आहे. हा विचारला जाणार आहे. प्रत्येक शिफ्टमध्ये हा प्रश्न येणारच आहे. पाहू शकता, सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे? उत्तर आहे सोलापूर जिल्हा जो आहे हा सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस आहे. यानंतर चौथा प्रश्न पाहू शकता, सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेस आणि आग्नेयेस कोणता जिल्हा आहे? दक्षिण आणि आग्नेय दिशा जी आहे ह्या दक्षिण आणि आग्नेय दिशेस कोणता जिल्हा आहे? तर सांगली हा जो जिल्हा आहे सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेस आणि आग्नेय दिशेस आहे. तुम्ही मॅप चेक करू शकता सातारा जिल्ह्याचा. त्या बाजूला येणारे जे जिल्हे आहेत किंवा
आपला जो महाराष्ट्राचा मॅप आहे, नकाशा यामध्ये चेक केलं जाऊ शकतं आणि त्या पद्धतीने लक्षात ठेवलं जाऊ शकते. हे जिल्हे हे तोंडपाठ पण केले जाऊ शकतात. कारण हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे विचारलेच जातात. 5वा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे? आता पश्चिमेस पाहू शकता रत्नागिरी हा जिल्हा जो आहे, हा सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेस येतो. रत्नागिरी जिल्हा आहे. यानंतर सातारा जिल्ह्याच्या वायव्येस कोणता जिल्हा आहे? वायव्येची दिशा आहे, या सातारा जिल्ह्याच्या वायव्येस दिशेस पाहू शकता रायगड हा जो जिल्हा आहे, सातारा जिल्ह्याच्या वायव्येस येतो. पुढचा प्रश्न 7वा प्रश्न. सातारा जिल्ह्याच्या उत्तर दिशा जी आहे, या उत्तर दिशेस कोणता जिल्हा येतो सातारा जिल्ह्याच्या? तर पाहू शकता सातारा जिल्ह्याच्या उत्तरेस जो आहे, हा पुणे हा जिल्हा येतो. 8वा प्रश्न पाहूयात. नदीवर आधारित आहे. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो? पाहू शकता कृष्णा जी नदी आहे, सातारा जिल्ह्यातून वाहते. हे ज्या नदीचा उगम आहे, हा कोणत्या ठिकाणी होतो? तर पाहू शकता कृष्णा नदीचा जो उगम आहे, हा महाबळेश्वर या ठिकाणी होतो. महाबळेश्वरमध्ये कृष्णा नदीचा उगम होतो. 9वा प्रश्न. सातारा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी मधुमक्षिका पालन केंद्र आहे? कोणत्या ठिकाणी मधुमक्षिका पालन केंद्र आहे सातारा जिल्ह्यामध्ये? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पाहू शकता महाबळेश्वर आणि पाचगणी हे जे 2 ठिकाणं आहेत, ही 2 शहरं आहेत. या दोन्ही शहरांमध्ये मधुमक्षिका पालन केंद्र सातारा जिल्ह्यामध्ये आहे. 10वा प्रश्न. सातारा जिल्ह्यामध्ये मांढरदेवी येथे कोणत्या देवीचे मंदिर आहे? सातारा जिल्ह्यामध्ये जे मांढरदेवी देवस्थान आहे, या देवस्थानामध्ये कोणत्या देवीचे मंदिर आहे? उत्तर पाहू शकता काळूबाई देवीचे जे मंदिर आहे, हे मंदिर जे आहे सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी हे जे देवस्थान आहे, या देवस्थानाचं मंदिर आहे. काळूबाई देवीचं मंदिर या ठिकाणी आहे. असा प्रश्नसुद्धा यामध्ये विचारला जाऊ शकतो. या अगोदर पाहू शकता खंडोबा पाल देवस्थान जे आहे कोणत्या ठिकाणी आहे, हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्याच पद्धतीने असा प्रश्नसुद्धा यामध्ये विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही DCC बँक भरती प्रक्रिया जी आहे जिल्हानिहाय सुरू असून 700 पेक्षा जास्त जागांसाठीची भरती प्रक्रिया सुरू आहे. आता याची तयारी करण्यासाठी जो पॅटर्न आहे, परीक्षेचा सिलेबस आहे, त्या सिलेबसनुसार परीक्षेची तयारी करणं आवश्यक आहे. आता यामध्ये जे परीक्षेच्या अभ्यासक्रमावर जास्तीत जास्त जे प्रश्न आहेत, प्रश्नसंच आहेत, सराव करणं आवश्यक आहे. यासाठीच आम्ही प्रश्नपत्रिका ज्या आहेत परीक्षेच्या त्या सराव प्रश्नपत्रिका तयार केल्या आहेत. एकूण 10 प्रश्नपत्रिकेचा सराव संच आम्ही तयार केलेला आहे, जो परीक्षेच्या पॅटर्नवर आधारित आहे. पाहू शकता एकूण 9 टॉपिक जे आहेत, 9 सेक्शन यामध्ये कव्हर केले आहेत. गणित आहे, रिझनिंग आहे, जनरल नॉलेज आहे, करंट अफेअर्स आहे, ॲग्रिकल्चर आहे, रुरल इकॉनॉमी आहे, त्यानंतर मराठी लँग्वेज आहे, कम्प्युटर IT आहे, IQ आहे, इत्यादी जी 9 सेक्शन आहेत, यामध्ये आम्ही कव्हर केले आहेत. तर याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही आमचं नोकर भरतीचा मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून या ज्या प्रश्नपत्रिका आहेत 10 लेटेस्ट पॅटर्नवर आधारित 90 आणि 10 हा जो पॅटर्न आहे, या पॅटर्नवर आधारित 10 प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. तुम्ही नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून या ज्या प्रश्नपत्रिका आहे सोडवू शकता. अत्यंत कमी फीमध्ये दर्जेदार अशा टेस्ट उपलब्ध आहेत. डाउनलोड करून चेक केले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11वा. भारतीय राज्यघटना स्वीकारून किती वर्ष पूर्ण झाली आहेत? भारताला भारतीय राज्यघटना स्वीकारून आत्ता किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर पाहू शकता भारताला भारताची जी राज्यघटना आहे ही स्वीकारून 75 वर्ष 2024 मध्ये 75 वर्ष पूर्ण होत आहेत. वर्ष 26 नोव्हेंबर 2024 हा जो आहे दिवस जो आहे 75वा संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. 26 नोव्हेंबर 2024 75वा संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. म्हणजेच 2024 पर्यंत 75 वर्ष जे आहे संविधान आपण जे आहे संविधान स्वीकारून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. 12वा प्रश्न. नुकताच जे आहे चालू घडामोडींवर आधारित प्रश्न आहे. फेंगल हे जे चक्रीवादळ आहे, ह्या चक्रीवादळाचं नामकरण कोणत्या देशाने केले आहे? पाहू शकता जो आहे चालू घडामोडींवर आधारित प्रश्न आहे. नुकताच जे फेंगल चक्रीवादळ आहे, हे चक्रीवादळाचं नामकरण कोणत्या देशाने केलं होतं? पाहू शकता उत्तर आहे सौदी अरेबिया. सौदी अरेबियाने फेंगल या चक्रीवादळाचं नामकरण केलं होतं. प्रश्न क्रमांक 13वा. चालू घडामोडींवर आधारित 31 ऑक्टोबर हा दिवस देशात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 31 ऑक्टोबर हा दिवस असतो,
हा दिवस दरवर्षी देशामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर पाहू शकता राष्ट्रीय एकता दिवस म्हणून हा दिवस जो आहे साजरा केला जातो. याच दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांचा सुद्धा जो जन्मदिवस आहे यामध्ये असतो. तर यानुसारच 31 ऑक्टोबर हा दिवस जो आहे देशामध्ये राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन होते? सामान्य ज्ञानचे सेक्शन आहे हा. तर सामान्य ज्ञानच्या सेक्शनमध्ये पाहू शकता चालू घडामोडींवर आधारित 4 ते 5 प्रश्न असतात. अशा पद्धतीचे प्रश्न DCC बँक भरती अंतर्गत हमखास येतातच. पाहू शकता 14वा प्रश्न. कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन होते? तर यवतमाळ हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कापसाचं उत्पादन घेतलं जातं. प्रश्न क्रमांक 15वा. एकाच वेळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे रिकामी झाल्यास कोण हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहते? पाहू शकता एकाच वेळेला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे रिकामी आहेत. तर अशा वेळेला कोण हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहते? तर पाहू शकता देशाचे जे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतात, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे जे आहे हे अशा वेळेला जे आहे राष्ट्रपती हंगामी राष्ट्रपती म्हणून देशाचं काम पाहतात. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यावेळेला हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहतात. 16वा प्रश्न. पाहू शकता मृदा आणि खडकांवर सुद्धा प्रश्न येत आहेत. जे कालचे जे पेपर आहे सातारा DCC बँक अंतर्गत यामध्ये तो कालच्या दुसऱ्या शिफ्टमध्ये मृदा जे आहे जांभी मृदा यावर आधारित प्रश्न आला होता. तर या पद्धतीने पाहू शकता हा प्रश्न आहे रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते? आता मृदेचे जे प्रकार आहेत हे तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे. तर यामध्ये पाहू शकता रेगूर मृदा जी आहे ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते? तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता दख्खनचा जो पठारी प्रदेश आहे या दख्खनच्या पठारी प्रदेशामध्ये रेगूर मृदा जी आहे ही सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावर आढळते. 17वा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे? महाराष्ट्राचा जो आकार आहे नकाशा पाहिलात तुम्ही तर कशा पद्धतीचा आहे? अशामध्ये पर्याय येऊ शकतात. चौकोनाकृती आहे, आयताकृती आहे, गोल आहे, अंडाकृती आहे. तर कसा आहे? तर महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार जो आहे हा त्रिकोणाकृती आहे. पाहू शकता महाराष्ट्राचा जो मॅप आहे तुम्ही चेक केलात नकाशा तर महाराष्ट्राचा जो सर्वसाधारण आकार आहे हा त्रिकोणाकृती असा आहे. सर्वसाधारणपणे त्रिकोणाकृती असा आकार आहे. 18वा प्रश्न. कोणत्या शहराला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते? तर कोणतं शहर जे आहे याला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते? उत्तर पाहू शकता नाशिक हे जे शहर आहे वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते. द्राक्ष सगळ्यात जास्त जे आहे द्राक्ष म्हणून ओळखले जाणारं जे शहर आहे हे नाशिक हे शहर आहे. यालाच वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते. 19वा प्रश्न विज्ञानावर आधारित प्रश्न आहे. पाहू शकता मानवी शरीरातील सर्वाधिक लांबीची पेशी कोणती आहे असा प्रश्न आहे. विज्ञानावर आधारित सुद्धा जो सेक्शन आहे यावर 1 ते 2 प्रश्न असतात. तर मानवी शरीरातील सर्वाधिक लांबीची पेशी कोणती आहे असा प्रश्न आहे. उत्तर पाहू शकता चीतापेशी जी आहे मानवी शरीरातील सर्वाधिक लांबीची पेशी आहे. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. भारतात कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत? भारतामधला कोणतं असं राज्य आहे ज्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर पाहू शकता उत्तर प्रदेश जो आहे या उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त जिल्हे आहेत. भारतामधील सगळ्यात जास्त जिल्हे असलेलं जे राज्य आहे हे उत्तर प्रदेश हे राज्य आहे. तर अशा पद्धतीने महत्त्वाचे संभावित येण्याची शक्यता असणारे सगळ्यात महत्त्वाचे जे प्रश्न आहेत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत DCC बँक भरती अंतर्गत या पद्धतीचे संभाव्य प्रश्न नक्कीच येऊ शकतात, चेक केले जाऊ शकतात. तर महत्त्वाचे प्रश्न आहेत याची सराव करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर या भरती परीक्षेची तयारी करताना जास्तीत जास्त प्रश्न सोडवणे, जास्तीत जास्त प्रश्न पाहणे, जास्तीत जास्त प्रश्नांची तयारी करणे, अभ्यास करणे, प्रॅक्टिस करणे आवश्यक आहे. यासाठीच आमचं नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन उपलब्ध आहे. यावर फ्री मॉक टेस्ट, फ्री सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. तुम्ही त्या सोडवून चांगल्या पद्धतीने तयारी करू शकता. या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.